नमस्कार, मी संजय लिमराज धोंगडे, प्राथमिक पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. विनोबा ॲप माध्यमातून आमच्या शाळेमध्ये स्पोकन इंग्लिश प्रोग्राम सुरू आहे. सर्वप्रथम मी आपणास या स्पोकन इंग्लिश प्रोग्रामची पार्श्वभूमी आपणासमोर सांगू इच्छितो. आदरणीय संजय दालमिया सर, विश्वजित पवार सर, आमचे जिल्हा समन्वयक दादाराव इंगोले सर यांच्या माध्यमातून 26 ऑक्टोबर 2023 या रोजी स्पोकन इंग्लिश ॲक्टिव्हिटी कशा राबवायच्या या संदर्भात प्रशिक्षण जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धाराशिव या ठिकाणी घेण्यात आलं. आणि या प्रोग्राममध्ये त्यांनी या एका कॅलेंडरच्या माध्यमातून 25 तासामध्ये मुलांना इंग्रजी बोलायला कसं शिकवायचं याबाबत प्रशिक्षण आम्हाला त्यांनी दिलं. आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं इंग्रजी बोलता करता येईल हे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि मग आम्ही नोव्हेंबर-डिसेंबरपासून हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये सुरू केला. स्पोकन इंग्लिश ॲक्टिव्हिटी यामध्ये 7 चॅलेंजेस आहेत. 7 चॅलेंजेस. माय स्कूल, माय फॅमिली, सेल्फ इंट्रोडक्शन आहे, त्याचबरोबर स्टोरीज टेलिंग उपक्रम आहे, आणि रोल प्ले ऑफ फ्रूट सेलर अँड बायर, असे 6 ॲक्टिव्हिटी यामध्ये आहेत किंवा 6 चॅलेंजेस आहेत. एका महिन्यामध्ये साधारण हे चॅलेंजेस पूर्ण करायचे आहेत. तर आमच्या शाळेमध्ये आम्ही याची सुरुवात नोव्हेंबरमध्ये केली, पण लगेच दिवाळीची सुट्टी लागल्यामुळं नोव्हेंबरमध्ये आम्हाला फारशा ॲक्टिव्हिटी घेता आल्या नाहीत. साधारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 3-4 महिने आम्हाला या ॲक्टिव्हिटीसाठी मिळाले. तर आमच्या शाळेमध्ये आम्ही माय स्कूल आणि माय फॅमिली हे 2 चॅलेंजेस पूर्ण केलेले आहेत. शाळेतील जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना किमान 5 ते 10 वाक्य विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये याविषयी बोलता येतात. खूप सुंदर असा रिस्पॉन्स विद्यार्थ्यांनी आम्हाला दिलेला आहे. जे विद्यार्थी पुढे यायला कसरत होते, पुढे येत नव्हते, पण या स्पोकन इंग्लिश ॲक्टिव्हिटीच्या माध्यमामुळं मुलं पुढे येऊन छान इंग्रजी बोलायला शिकलेली आहेत. सर्वप्रथम आम्ही हे जे कॅलेंडर आहे हे डिझाईन केलेलं आहे विनोबा ॲपच्या माध्यमातून. हे स्पोकन इंग्लिश ॲक्टिव्हिटीचं कॅलेंडर आम्ही मुलांसमोर ठेवलं. सुरुवातीला काही न म्हणता हे कॅलेंडर आम्ही वर्गात लावलं. त्यामध्ये एक चित्र विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर ठेवलं आणि त्या चित्रामध्ये जे चित्र आहे दिसत आहेत त्या चित्रांची नावं आम्ही इंग्लिशमध्ये सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून काढून घेतली. मग ते शब्दांची यादी फलकावर लिहिली. जवळजवळ 25-30 शब्द एका चित्राविषयी त्यांनी तयार केले. ह्या छोट्या शब्दातूनच आम्ही नंतर मग छोटी वाक्य विद्यार्थ्यांना तयार करायला शिकवली. ह्या चित्रावर छोटे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे. अशा प्रकारे एक चित्र हे पूर्ण केलं. त्यानंतर समजा माय स्कूलचं चित्र आहे, हे चित्र पूर्ण झालं, याच्यावरचे प्रश्न पूर्ण झाले, शब्दवाक्य झाले. यानंतर आपल्या शाळेविषयी म्हणजे माय स्कूलविषयी त्यांना बोलण्यासाठी त्यांना प्रोत्साहन आम्ही दिलं. आणि मग विद्यार्थी अतिशय सुंदर प्रकारे स्वतःच्या शाळेविषयी माय स्कूलविषयी त्यांनी बोलायला सुरुवात केली. वर्गातला प्रत्येक विद्यार्थी या उपक्रमातून बोलता झालेला आहे. माझ्या 2 चॅलेंजेस इतके छान झालेले आहेत, माय स्कूल आणि माय फॅमिली. अगदी थोड्याशा प्रयत्नातून हे चॅलेंजेस पूर्ण मुलांनी केलेले आहेत. तर मी माय फॅमिलीसाठी अशा प्रकारचं हे डिझाईन केलं. यामध्ये फॅमिली सगळे म्हणजे स्वतःचा फोटो आहे, फादर, मदर, ब्रदर किंवा सिस्टर जे आहेत असे प्रत्येक विद्यार्थ्याला असा बोलताना थोडंसं त्यांना सहाय्य व्हावं या दृष्टीनं असे हे चार्ट तयार केले. अगदी 6वी-7वीतल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. आणि मुलं सुंदर असं बोलायला शिकलेली आहेत इंग्लिशमध्ये. माझी एक विद्यार्थिनी 7वीतली की जी अबोल होती, पण या स्पोकन इंग्लिशच्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून ती पुढं आली आणि छान प्रकारे तिनं एक 5 ते 10 वाक्यामध्ये तिनं स्वतःचं इंट्रोडक्शन ज्यावेळेस तिनं केलं माय फॅमिलीचं, मला इतका आनंद झाला की म्हणलं या उपक्रमाच्या माध्यमातून वर्गात न बोलणारी मुलंसुद्धा पुढे येऊन छान प्रकारे 5-10 वाक्यामध्ये किमान 5-10 वाक्य, तसं तर 20-25 वाक्य मुलं बोलणारी पण आहेत.
पण 5-10 वाक्यामध्ये तरी किमान माय स्कूल आणि माय फॅमिली हे चॅलेंजेस त्यांनी चांगल्या प्रकारे पूर्ण केलेले आहेत. विनोबा ॲपच्या माध्यमातून हे सुंदर असा हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये सुरू आहे. येणाऱ्या जून जुलैमध्ये आम्ही जुलै ते डिसेंबरपर्यंत हे सर्व 6च्या 6 चॅलेंजेस पूर्ण करून पुढल्या वर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार आहोत. आणि हे डिझाईन जे केलेलं आहे कॅलेंडर हे अतिशय उत्कृष्ट आहे. अगदी मुलांना छोट्या वाक्यामध्ये आपल्या फॅमिलियर आपल्या परिचित विषयावर बोलण्यासाठी अतिशय सुंदर असं हे डिझाईन केलेलं आहे हे कॅलेंडर. या कॅलेंडरच्या माध्यमातून मुलं निश्चित चांगल्या प्रकारे बोलू शकतील असा आत्मविश्वास, अशी खात्री मला वाटते. खूप खूप धन्यवाद विनोबा ॲप आणि विनोबा ॲपची सर्व टीम. धन्यवाद.